नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या आंब्याला येत आहे. फळांचा राजा आंबा, आंब्यातली राणी सोनपरी. ही आमची सोनपरीची आंबा आहेत. बघा किती आंबे लागलेत मित्रांनो. मला तर खावं वाटतं. सोनपरी आंब्याच्या आम्ही माहिती सांगणार आहे. चला मित्रांनो, हे बघा, ही आमची पूर्ण ह्या बागेमध्ये आमची पूर्ण सोनपरीचा आंबा जो आहे त्याची ही सगळी झाडं आहेत बघा. हे बघा किती आंबे लागलेत सोनपरीच्या झाडाला. मित्रांनो, हे बघा, सोनपरी आंब्याला किती आंबे लागलेत. सोनपरी हा जो आंबा आहे हा एक प्रगत संकरित म्हणजे हायब्रिड जात आहे ही. आणि विशेषतः ही जी जात आहे ही जातीच्या गोडव्यासाठी आणि गुणवत्तेसाठी ओळखली जाते. गुजरात विद्यापीठाने वलसाड हापूस आणि बेनगनपल्ली या 2 प्रसिद्ध जातींचा संकर करून ही जात विकसित केलेली आहे. मित्रांनो, वलसाडी हापूस हा जो आंबा आहे ना हा प्रामुख्याने गुजरात राज्यातील वलसाड आणि नवसारी जिल्ह्यात हा आंबा पिकवला जातो. हा एक हापूस आंब्याचा प्रकार आहे. कोकणातील हापूस आंब्याला पर्याय म्हणून हा आंबा ओळखला जातो. आणि दुसरा जो आहे बेनगनपल्ली हा आंध्र प्रदेशातील ही एक लोकप्रिय आंब्याची जात आहे. आणि सोनपरी आंबा जो आहे तो ह्या 2 आंब्याच्या जातींपासून हा सोनपरी आंबा जो आहे ना हा संकरित केलेला आहे. वलसाड हापूस फिमेल प्लांट, ज्यामुळे सोनपरी आंब्याला उत्कृष्ट चव आणि सुगंध मिळालेला आहे. आणि बेनगनपल्ली हा मेल प्लांट, ज्यामुळे फळाचा आकार मोठा आणि काढणीनंतरचे आयुष्य वाढले आहे. असा हा संकरित हायब्रिड सोनपरी हा आंबा आहे. मित्रांनो, हा जो सोनपरी आंबा आहे ना ह्या सोनपरी आंब्याची बरीच गुणधर्म आहेत बरं का ह्या सोनपरी आंब्याची. कारण की हा जो आंबा आहे ना हा आकाराला मोठा असतो. हा आंबा बघा, इथं तुम्हाला फोटोमध्ये दिसते. ह्या आंब्याची साईज मोठी आहे, म्हणजे फळाचा आकार मोठा असतो. त्याच्यामुळे हा जो आंबा आहे ना ह्या आंब्याचं एका फळाचं वजन साधारणपणे 400 ते 600 ग्रॅम असं भरतं. हे बघा, ही अशी एवढी साईज आहे अशी आंब्याची. तर अजून हा आंबा तयार व्हायचा आहे. आणि हा जो आंबा आहे ना हा आंबा काढणीनंतर 10 ते 14 दिवस चांगला टिकतो. म्हणजे हा आंबा अजिबात खराब होत नाही. त्यामुळं हा आंबा आपण लांबच्या प्रवासासाठी किंवा आपण निर्यातीसाठी हा आंबा आपल्याला सोयीस्कर ठरतो. सोनपरीच्या झाडाला दरवर्षी नियमित फळे येतात. हापूसच्या तुलनेत ह्या जातीवर म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव पण कमी असतो. आणि स्पंज टिश्यू म्हणजे जो आंबा आतून खराब होणे ही जी समस्या असते ना ही समस्या या सोनपरी आंब्यामध्ये आढळत नाही. आणि हा सोनपरी आंबा आहे ना हा साधारणपणे मे अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला हा आंबा खाण्यासाठी तयार होतो. अजून बराच वेळ आहे ह्या आंब्याला. हा आंबा खायला तयार होईपर्यंत ह्याची चांगली साईज होते बघा मित्रांनो. आणि हा आंबा आहे ना हा पिकल्यानंतर हा एकदम पूर्णपणे असा हापूस आंब्यासारखा एकदम पूर्ण पिवळा होतो. म्हणजे हा जो असा दिसतोय ना हा पिकल्यानंतर हा पूर्णपणे ह्याचा पिवळा रंग येतो.
आणि खूप म्हणजे रसाळ आहे हा आंबा. आणि ह्याच्यामध्ये फायबर्स नसल्याने म्हणजे असं तंतू नसल्याने हा जो आंबा आहे ना, हा आंबा खूप रसाळ आणि आतून खूप ह्याला गाभा आहे, एकदम असा मऊ गाभा आहे ह्याला. ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण पण जास्त असते. हे बघा असे आंबे लागलेले आहेत. पूर्ण ही सगळी सोनपरी आंब्याची ही सगळी झाडं आहेत बघा. हे बघा ही अशा प्रकारची सगळी आंबे लागलेले आहेत. अजून बराच वेळ आहे हा आंबा तयार व्हायला. मित्रांनो, आम्ही सोनपरी आंब्याची पिताला वाट बघतोय. होय का? हा. बर. मित्रांनो, तर हे मला सोनपरी आंबा जास्त आवडतो का की ह्याच्यामध्ये रस आणि खूपच गोड असतो. सोनपरीची बात तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट करा. थँक्यू. बाय बाय.